नागपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या सरकारी कोळसा कंपनी वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत धोपटाळा ओपन कास्ट कोळसा खाण परिसरात कोल बेंच व कोल स्टॉकला आग लागली आहे। आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे सास्ती गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संपूर्ण गाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे। 2 दिवसांपासून येथे धूर व आगीचे प्रकार घडत असताना स्थानिक वेकोली प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सास्ती गाववासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी संतप्त होत चक्काजाम आंदोलन केले। या प्रदूषणामुळे सास्ती गावासह परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच इतर आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत। गावावर सतत धुराचे सावट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने तातडीने आग विझवून प्रदूषणावर नियंत्रण मिळवावे तसेच गावकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मागील 5 दिवसापासून धोपटाला ओपन कास्टमध्ये खऱ्याच प्रमाणामध्ये जी डस्टची समस्या आहे ती अजूनपर्यंत कंपनीच्या प्रबंधकांकडून कमी झालेली नाही आहे। परंतु आत्ता ह्या 5 दिवसापासून लगातार 6 फेस खोलल्याने आधी बंद होते, पण 6 फेस खोलल्याने कोळशासाठी गॅस लागलेली आहे आणि ह्या गॅस करता हे संपूर्ण गॅस सास्ती गावामध्ये सरट चालला आहे, ज्यामध्ये लहान मुलं, वृद्ध माणसं, ज्यांना हृदयाचा त्रास आहे, ह्या सर्वांना त्रास होत आहे। प्रबंधकांना आम्ही रविवारी रात्री इथं येऊन गेलो, आम्ही पाहणी केली रात्री। मी आधी 4 वाजता आलो दुपारला, त्याच्यानंतर मी बाकीच्यांना सांगितलं अशी अशी समस्या आहेत बा, आपण जाऊन बघूया। तर इथं रविवारी आपण बघितल्यास तर पूर्णपणे ज्वलंत असं धुरा आणि कोळसा जळत आहे आणि ह्या संदर्भात आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारला धोपटाला खदानला आलो। धोपटाला खदानमध्ये आल्यानंतर आम्ही इथले जे मॅनेजर आहे सिंग साहेब यांना बोलवलं, 1 दिवसामध्ये बंद करूया। आम्ही म्हणाले 1 दिवसात तुमची ही समस्या आम्हाला माहिती आहे, कोळसा जळल्यानंतर ते बंद होणार नाही। तर त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणाले की नाही म्हणे आम्हाला कमीत कमी 3 दिवस द्या। तर आम्ही जे उपक्षेत्रीय प्रबंधक आहे जीवस प्रसाद साहेब यांना सांगितलं की बा खरंच होणार आहे किंवा नाही होणार। ह्या महिला वर्ग पण होत्या आणि या जबरीनं आणलेलं नाही, यांना खरंच त्रास आहे आणि यांच्याकडून म्हणजे प्रबंधकाकडून असे बोलल्या गेलेत की आम्ही तुमचं ही समस्या सॉल्व्ह होणार नाही, आम्ही पुनर्वसन करू। जेव्हा की RR पॉलिसीमध्ये हा बदल करणं आवश्यक आहे। 2012ची RR पॉलिसी आहे आणि RR पॉलिसी जिथपर्यंत बदल होत नाही सास्ती गावचं योग्य रीतीने पुनर्वसन होणं शक्य आहे। प्रश्न आहेत, हा जळलेला कोळसा यावर प्रबंधकाकडून कुठली तरी जातीनं लक्ष देणं फार गरजेचं होतं। त्याचं कारण असं की आपल्याला 72 ते 72 घंटेच्या वरती झालेल्या आहे। यांनी ओबीवर लक्ष द्यायला पाहिजे, जिथं जळत आहे यांनी कोळशावर लक्ष दिलं, त्याचा परिणाम असा झाला आता आपण इथं उपस्थित आहो, पण हा जो डस्ट आहे ना आपल्याला नाही का लेवलवरती, छातीच्या लेवलवरती आता सध्या तर त्याच्यामुळे हे जर असंच जर राहिलं तर मला असं वाटतं संपूर्ण गावाकडे